विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत। सर, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। आज राज ठाकरेंनी बोगस मतदानाचा मुद्दा उठवला। त्यांनी सभेत बुलढाण्याचे आमदार जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी सुद्धा बोगस मतदानासंबंधी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं आहे आणि जिल्ह्यात 1 लाखाच्या वर बोगस मतदार आहे असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे राज ठाकरे म्हणतात की राज्यात किती मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झालं असेल आता तरी डोळे उघडा। निश्चित हा मुद्दा आता सर्वच पक्षाचे लोक, केवळ राहुल गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच नव्हे तर आता सर्वच लोक हा मुद्दा मांडायला लागलीत। अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। नागरिकांनी देखील हा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे। आमचा एकंदरीत काँग्रेस कमिटीने संपूर्ण महाराष्ट्रभर जो अभ्यास केला त्यातून असं लक्षात येत आहे की एक आहे मतदार वाढणे आणि दुसरं मतदार यादीतली नावे कमी करणे। हे दोन्हींचा आकडा हा 1 कोटीच्या घरात आहे। त्यामुळे वरकरणी हा जेवढा मोठं स्कॅन्डल वाटतं हे तेवढं नाही तर त्याच्या पलीकडे ही मतांच्या चोरीचा हा विषय आहे आणि याकरता आता सर्वांनी पेटून उठणं आवश्यक आहे। मतचोरी ही लोकशाही डुबवण्याचं एक कारस्थान आहे आणि भारताच्या संविधानाला न मानता वोटचोरीच्या माध्यमातून सरकार स्थापन करणे म्हणजे आपण संविधान नाकारत हा देखील एक सत्ताधाऱ्यांचा मागचा एक अजेंडा यातून स्पष्ट होतो। आणि यात अत्यंत गंभीर बाब जी आहे तर निवडणूक आयोगाचं फंडामेंटल जी ड्युटी आहे ती फ्री अँड फेअर इलेक्शन करणं आहे, मात्र ते फेअरही करत नाही आहे आणि फ्रीचा तर प्रश्नच नाही आहे। त्यामुळे हा लोकशाहीच्या मुळावर घातलेला घाला आहे आणि यापासून सर्वांनी एकत्र येऊन एक राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून आणि राष्ट्रवादाच्या भूमिकेतून सर्वांनी संसदीय लोकशाही ही टिकवण्याकरता आणि गणतंत्राची एकंदरीत सगळी जी शान आहे ती अधोरेखित करण्याच्या अनुषंगानं सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। आतापर्यंत फक्त विरोधकच वोट चोरीच्या बाबतीत किंवा बोगस मतदानाच्या बाबतीत म्हणत होते, मात्र आता सत्ताधारी पक्षातील आमदार असू देत, मंत्री असू देत, बोगस मतदारांच्या बाबतीत यामुळे राहुल गांधींच्या दाव्याला बळ मिळतंय। निश्चित बळ मिळतं आहे। एक आमदार सांगतात की 20,000 मतदान मी घेऊन आलो। त्या आमदारांचे वडील हे पहिले मंत्री होते, आता ते खासदार आहेत। त्यांना माजी मुख्यमंत्री जे आहेत आणि आताचे उपमुख्यमंत्री हे खालून प्राउंटिंग करून त्यामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। तर अनेक ठिकाणी सत्ताधारी बोलत चालले आहेत, मात्र त्यांच्या बोलण्याचा जो आशय आहे हा एक निग्लेक्ट या विषयाला डायल्यूट करण्याच्या अनुषंगाने आहे। मुळात हा बुद्धिभेद करण्याचा यामागचं त्यांचं कारस्थान आहे सत्ताधाऱ्यांचं नसावं। वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीसांनी या शिष्टमंडळात जायला पाहिजे होतं। जे शिष्टमंडळ जे गेलं होतं हे काही महाविकास आघाडीचं इंडिया अलायन्सचं नव्हतं। सर्वच पक्षांनी मिळून मतदार यादी ही व्यवस्थित करणे म्हणजे काय की मतदार यादी काय, शेवटी मतदार यादी आधार आहे आणि आधारच जर तुमचा चुकीचा असला तर पुढच्या सर्व गोष्टी या चुकीच्या होतील। त्यामुळे जो बेस आहे, जो पाया आहे, तो पायात जर तकलादू किंवा बोगस असेल तर त्यातून निवडणुकीची सगळी प्रक्रिया ही कुठे ना कुठे बोगस होणार आहे। त्यामुळे राहुल गांधींनी जे सांगितलं होतं ते सर्व हे प्रत्येक ठिकाणी बूथपर्यंत हे सत्य समोर येत आहे आणि समोर येत आहे म्हणजे सामान्य बाब नाही, तर ही लोकशाही डुबवायला कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकार निघाला आहे हा त्यातला अर्थ निघतो। हा आपण नीटपणाने सर्व नागरिकांनी समजून घेतला पाहिजे। बोगस मतदारांच्या संदर्भात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ म्हणजे इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं होतं, काय परिणाम झाला त्याचा? निवडणूक आयोगाला जे भेटलं होतं ते इंडिया अलायन्सचे त्यात काही पक्ष होते, मात्र ते सर्व पक्ष मिळून जे एक प्रतिनिधी मंडळ त्या ठिकाणी गेलं होतं। त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे मुद्दे सांगितले। काही मुद्दे यापूर्वी पण मांडण्यात आले होते, काही मुद्द्यांच्या संदर्भात काँग्रेसने आम्ही पत्रही त्यांना लिहिलं होतं, काही मुद्दे जे आहेत ते माध्यमांमध्ये त्याची चर्चा होती। त्यामुळे हे सर्व तिथे जाऊन निवडणूक आयोगाकडे जेव्हा मांडल्या गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने 2 खुलासे केले आणि 2 खुलासे करत असताना त्यांनी या सर्व तथ्य आढळून आल्यानंतरही, सत्य ध्यानात आल्यावरही ते त्या ठिकाणी अनभिज्ञतेची भूमिका घेत आहेत आणि सावरासावरीचे उत्तर देत आहेत। त्यामुळे निवडणूक आयोग हा कोणाच्या आदेशानुसार चालतो, हा कठपुतली आहे का, हा जो संशय होता हा अधिक गडद होत चाललेला आहे। एवढं सर्व ध्यानात आणून दिल्यानंतरही आम्ही मतदार याद्या ताबडतोब दुरुस्त करत आहोत
हे ते बोलायला तयार नाही. वास्तविक पाहतायत सर्व त्यांना करणं शक्य आहे, अत्यंत सोपं आहे. सोपं या अर्थाने आहे की त्यांच्याजवळ जे टूल्स आहेत, कारण हा डिजिटल जो डाटा आहे तो डिजिटल डाटा हा निवडणूक आयोगाजवळ आहे, त्याचा पासवर्ड त्याच्याजवळ आहे, त्याच्या युजरनेम त्याच्याजवळ आहे, त्यातून ते सहज डुप्लिकेट ट्रिप्लिकेट जे वोट आहेत, एका घरात किती दोनदा आहे, हे सर्व ते काढू शकतात. आणि हे काढून तो डाटा खाली दिल्यानंतर तो अगदी 24 तासात मतदार यादी अद्ययावत करणं हे सहज शक्य आहे. मात्र हे सहज शक्य ज्या बाबी आहेत त्या ते करत नसून ते जी सावरासावरी करतात, ही सावरासावरी अत्यंत चुकीची आहे. आणि गोड बंगाल यामध्ये असल्याचा जो संशय होता तो संशय आता ही वस्तुस्थिती असल्याच्या अनुषंगानं हा स्थापित होत आहे. आणि परिणामस्वरूप येणाऱ्या काळात एक अराजकतेची चित्र, एक स्थिती हे सरकार स्वतःहून ओढून घेत आहे. हे या ठिकाणी मला सविनय लक्षात आणून द्यायचं आहे. महाविकास आघाडीत नवा भिडू अर्थात राज ठाकरेंच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात प्रस्ताव हायकमांडला पाठवणार आहे किंवा पाठवला आहे असं आज नाना पटोलेंनी म्हटलं आहे. पाठवलाय प्रस्ताव पाठवला का नाही पाठवला हे माहीत नाही. मात्र अद्यापपर्यंत अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही, त्याची चर्चा कुठल्याही प्रकारची नाही. आणि त्यामुळे नवीन भिडू येणार का येणार नाही हे सांगणं थोडं घाई गडबडीचं होईल. नाही, पण हायकमांडला प्रस्ताव पाठवला असं नाना पटोले म्हणतात. नाही, मला त्याची कल्पना नाही आणि मला त्या संदर्भामध्ये अजून कुठलेही त्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचं मत काय या संदर्भामध्ये अजून कोणी संपर्क हा केलेला नाही. नाही, पण नवा भिडू येणार मग नाही, अजून प्रस्तावच नाही, त्यामुळे त्या संदर्भात बोलणं हे थोडं घाई गडबडीचं होईल. तर नक्कीच नव्या भिडू संदर्भात कुठलाही प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही आणि हायकमांडलाही तो पाठवलाय का नाही याची मला कल्पना नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.